हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. आज हप्ता वाटप होणार आहे का? 12/10/2025 म्हणजे रविवारचा दिवस. आज हप्ता वाटप होणार आहे का? ज्या बहिणींना 1500 रुपये भेटलेले आहेत त्यांनी आपलं नाव कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ज्या बहिणींना 1500 नाही भेटले त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ज्या बहिणींना 6000 भेटणार आहे किंवा 1500 भेटणार आहे, कारण की जून जुलै ऑगस्ट मध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या तेव्हा सरकारने सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना 6000 रुपये आम्ही वाटप करू, पण लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये आलेले आहेत. तर ते काय आहेत? अपात्र बहिणीला भाऊबीजेची भेट भेटलेली आहे का? ई केवायसी करण्याची गरज आहे का? त्याचबरोबर एका कुटुंबामध्ये दोन बहिणींना पात्र केलेले आहे का? कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाटप झालं आहे? किती महिलांना वाटप झालं आहे? आज हप्ता वाटप होणार का? या सगळ्या मुद्द्यांची मी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की या ठिकाणी अत्यंत इम्पॉर्टंट, अत्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जातं आणि जे की आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात योग्य असतं. काल अनेक युट्यूबर्सनी सांगितलं की शनिवारी हप्ता जमा झालेला आहे. बरोबर? तर लाडक्या बहिणींनो, शनिवारी हप्ता जमा झालेला नाहीये. ज्या बहिणींना मेसेज आलेले असेल ते मेसेज समजून घ्या की ते शुक्रवारीच झालेले होते आणि ते तुम्हाला शनिवारी मेसेज आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, तो नेटवर्कचा इश्यू आहे आणि आज आहे रविवार, तर आज हप्ता येणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. लाडक्या बहिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. मी सुद्धा सांगत होतो की लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट मध्ये हप्ते भेटलेले नव्हते, म्हणजे मागच्या 3 महिन्याचे हप्ते त्यांचे थकलेले होते, त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे, पण पहिलेचे 4500 रुपये भेटलेले नाहीत. तर या ठिकाणी सरकारने सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे. तर मी सरकारला या ठिकाणी चुकीचं म्हणणार आहे, कारण सरकारने लाडक्या बहिणींना गाजर दिल्यासारखं मला वाटतं. कारण लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल तर सरकारने 3 महिने लावले पडताळणी करण्यासाठी. ती पडताळणी सरकारने केली आहे, पण माझ्या लाडक्या बहिणी ज्या गरजू होत्या, ज्या पात्र होत्या, त्यांना अपात्र करून सरकारला काय भेटलं हेच या ठिकाणी समज नाही. अनेक लाडक्या बहिणींच्या कमेंट आहे, ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे, ज्यांच्याकडे सगळंच आहे, त्यांना सुद्धा पैसे भेटलेले आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना गरजू होत्या त्यांना जून जुलै ऑगस्ट मध्ये पैसे भेटलेले नाही आहेत. म्हणून सरकारने माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला, ज्या अपात्र ठरलेल्या होत्या 27 लाख बहिणी, त्या बहिणींना जे पहिलेचे हप्ते होते ते हप्ते द्यावे. जसं सरकारने सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना दिला, तसंच ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट मध्ये हप्ते भेटलेले नव्हते ते हप्ते सुद्धा त्यांच्या अकाउंटला द्यावे, ही माझ्या बहिणींकडनं मी सरकारकडे मागणी करतोय आणि ती लवकरात लवकर मागणी सरकारने पूर्ण करावी. अन्यथा माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सरकार विरोधात खूप मोठ्या प्रमाणात काय झालेला आहे, एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि तो पुसून टाकण्यासाठी सरकारने हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघायला गेलं, लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला सांगतो की किती जिल्ह्यांमध्ये वाटप झालं, तर सर्वच जिल्ह्यांमध्ये वाटप झालेलं आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये. ते विदर्भ असो, ते पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, खानदेश असो की मराठवाडा असो, प्रत्येक विभागामध्ये वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. फक्त एवढंच आहे की काही जिल्ह्यांमध्ये जास्त झालेलं आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये कमी झालेलं आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगायचं आहे, घाबरू नका. तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. बघा, मी काल नाही, आजच एक व्हिडिओ घेतला होता. काल व्हिडिओ घेतला होता आणि तिथे सांगितलं जून पासून पैसे आले नाहीत त्यांना पण हप्ता जमा आहे. सर्वांनी हे काम करा. आता म्हणजे सर्वांनी हे काम काय करायचं आहे? तुम्हाला सर्वच लाडक्या बहिणींना काय भेटणार आहे? सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता भेटणार आहे विदाऊट ई केवायसी. ज्या बहिणी पात्र आहेत, 2,35,00,000 बहिणी पात्र आहेत. या प्रत्येक बहिणीला तुमची ई केवायसी झालेली असेल, ई केवायसी नसेल झाली, ई केवायसी चुकलेली असेल, तरी सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे? सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे. पण लाडक्या बहिणींनो, त्याच्यानंतरचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जर हप्ते तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे, समजून घ्या. काही लाडक्या बहिणी म्हणतात की ई केवायसी करणं गरजेचं नाही. पण ई केवायसी करणं गरजेचं आहे आणि ही ई केवायसी कोणाची आहे? लाडकी बहीण योजनेची, बँकेची नाही. बँकेची ई केवायसी वेगळं. ही केवायसी कशाची आहे? लाडकी बहीण योजनेची. याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये बघू शकता. बघा, काही बहिणांचे मेसेज तुम्हाला दाखवतो. जून, जुलै, ऑगस्टचे हप्ते आलेले नाही दादा. त्यांना सप्टेंबरचा हप्ता आला, पण जून, जुलै, ऑगस्टचा हप्ता भेटला नाही. म्हणून मी सरकारला म्हणतो, महाराष्ट्रातील जितक्याही बहिणी अपात्र होत्या त्यांना ते पैसे द्या, कारण की त्यांचा तो हक्क होता म्हणून.
मला जून पासून पैसे बंद झाले होते, पण आज 15वा हप्ता आला. या बहिणीला पण आला. 15वे आलेले नाही. या बहिणीला सगळेच हप्ते भेटले होते. 14वा हप्ता, 12वा, 13वा सगळेच हप्ते भेटले, पण 15वा भेटलेला नाही. पुणे जिल्हा म्हणजे काय लाडक्या बहिणीनं हे तुम्ही समजून घ्या, की महाराष्ट्रामध्ये म्हणजे काल आणि आज शनिवार आणि रविवारमध्ये हप्ता वाटप झालेला नाही. कोणीही तुम्हाला म्हणत असेल, की हप्ता वाटप झालेला आहे, तर लाडक्या बहिणींनो समजून घ्या, तो हप्ता वाटप आलेला नाहीये. तो मेसेज काय कालचा मेसेज आहे. सरकारने तुमच्या अकाउंटला पैसे पाठवले, पण तो मेसेज आज तुमच्या अकाउंटला आहे. शनिवार, रविवार, सेकंड सॅटरडे आणि संडेला सुट्टी असतं म्हणून सरकारी ऑफिसेस काल बंद होते. हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. जळगाव जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही. ई-के-वाय-सी पण झालेली आहे. म्हणजे बघा जळगाव जिल्ह्यामध्ये अजूनही पैसे गेले नाहीत. काही ठिकाणी गेले असतील जळगावमध्ये, पण काही त्या मोठ्या प्रमाणात जळगावमध्ये गेले नाही. यांची के सुद्धा कंप्लीट आहे. मग समजा ई-के-वाय-सी नसेल तर मिळाले असते का? येस. नाही मला आले. बरोबर? म्हणजे या बहिणीला सुद्धा आलेले नाहीत. 100% बरोबर आहे. जे मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, सेम या ठिकाणी सांगतोय, की सरकारने आपल्याला गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो सर्वांना आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. जर आपण एकत्र आलो, तर आपल्याला बाकीचे 4,500 सुद्धा भेटू शकतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सपोर्ट करत चला. कारण हीच मागणी आपण करतोय लाडक्या बहिणींनो, की माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना काय मिळाला पाहिजे? हप्ता भेटणं गरजेचं आहे आणि तो त्यांचा हक्क होता आणि सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे. लाडक्या बहिणींची एकच मागणी होती, की जे पैसे गेलेले होते आमचे ते परत द्या. मला ऑगस्टचा आलेला नाही. बरोबर? ज्या बहिणीला ऑगस्टचा नाही भेटला, तर सप्टेंबरचा भेटतील का? तर हो. जून, जुलै, ऑगस्टचा हप्ता आलाय, सप्टेंबरचा आला. अगदी बरोबर. मी परतवाडा म्हणजे अमरावती जिल्ह्यातून बोलत आहे. हे सांगतात, की ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहेत, त्यांना भत्ता मिळणार नाही. पण हे सरकार उलटं करत आहे. ज्यांच्याकडे सगळं असूनही पैसे देते, बेवकूफ आहे म्हणते सरकार. तर बघा, माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सरकार विरोधात खूप मोठा असंतोष निर्माण होत आहे. सरकारची मी नम्र विनंती करतो, की लाडक्या बहिणींना पैसे द्यावे, जेणेकरून हा असंतोष काय होईल? दूर होईल. आणि इथं ई-के-वाय-सी झाल्यानंतर पुन्हा तुम्ही काय करा, योग्य पडताळणी करा. काय करायचंय करा. पण ज्या बहिणींना गरज आहे, त्या बहिणींना लाभ भेटलाच पाहिजे, ही सरकारकडे नम्र विनंती आहे. मला ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाही, या सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही. सरकार नुसतं बेवकूफ बनून राहिलेलं आहे. लाडक्या बहिणी, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली गाड्या आहेत, फोर व्हीलर आहेत, त्यांना सरकार पैसे देतात. आमच्याकडे काहीच नसून आम्हाला पैसे देत नाही. असा हा वैशाली लाजूरकर मॅमचा मेसेज आहे. तर आय होप सरकार नक्की ऐकेल आणि मॅम आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसा मिळेल. 15वा हप्ता भेटलाय म्हणते एका ताईला. मला जून पासून हप्ते आले नाही. नोव्हेंबरचे 11 तारखेला ₹1,500 आले. मी नागपूर नोव्हेंबर नाही, सप्टेंबर महिन्याचे म्हणायचे असेल या मॅमला. पण त्यांनी नोव्हेंबर टाकलं. बरोबर. 11 तारखेला ₹1,500 आले. म्हणजे 11 तारखे कधी होती त्याची? कालची होती शनिवारची. हा हप्ता त्यांना 10 तारखेलाच आला असेल, पण 11 तारखेला मेसेज आलेला आहे, असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, एका कुटुंबामध्ये 2 महिलांना लाभ भेटणार का? तर लाडक्या बहिणींनो, सरकारकडे आपण हेच मागणी केलं होतं, की 2 कोणीही पकडा, विवाहित पकडा की अविवाहित पकडा. बरोबर? सरसकट एका फॅमिलीमध्ये 2 महिलांना लाभ भेटायला पाहिजे होता, असं आपण बोललेलो आहे. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं लाडक्या बहिणींनो, तुमच्या फॅमिलीमध्ये असं झालंय का? एका अविवाहित आणि दुसऱ्या विवाहित महिलेलाच लाभ भेटलाय का? की दोन्ही अविवाहित होत्या, दोन्हीही विवाहित होत्या, अशा बहिणींना लाभ भेटलाय? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा लाडक्या बहिणींनो, आज संडे आहे. आज तुम्हाला पैसे वाटप केले जाणार नाहीयेत. पैसे वाटप होणार आहेत 13 आणि 14 म्हणजे सोमवार आणि मंगळवारीच तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार म्हणजे येणार लाडक्या बहिणींनो. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि जे जे वाक्य आपण बोललेलो होतो त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींनो सरकारने दिलेलं आहे. म्हणजे आपण जे काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय ते अगदी ऑथेंटिक व्हिडिओ बनवतो आहे. समजलं लाडक्या बहिणींनो? त्यानंतर किती महिलांना वाटप झालेलं आहे? ऑलमोस्ट 80 लाख प्लस बहिणांना वाटप झालेलं आहे. 80 लाख. 80 लाख बहिणींना पैसे भेटलेले आहेत. 80 लाख प्लस बहिणांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत. तर तुमच्यापैकी कोणत्या-कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत? ते फक्त 15वा हप्त्याचा आहे का? जून, जुलै, ऑगस्ट च्या बहिणी होत्या अपात्र त्यांच्यासाठी सुद्धा आहे का? त्यांनी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं म्हणजे ₹1,500 भेटले म्हणून सांगावे आणि सोबतच
या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लाडक्या बहिणींनो काय होईल, तुम्हा सर्वांना जेही हप्ते भेटलेले नाहीयेत ते हप्ते भेटणार. बरोबर. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आज हप्ता मिळणार का? सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आजचा आहे संडे म्हणजे रविवार. तर आज हप्ता तुम्हाला भेटणार नाहीये लाडक्या बहिणींनो. हप्ता भेटणार का आज? नाही. हप्ता भेटेल तुम्हाला 13 आणि 14 ला. बरोबर. त्यानंतर सरकारकडे पुन्हा एक आपण मागणी करूयात, की जर तुमच्याकडे तुमची आर्थिक स्थिती जर योग्य वाटली, तर तुम्ही ऑक्टोबरचा महिना सुद्धा याच महिन्यामध्ये द्यावा, जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणींची जी दिवाळी आहे अजून आनंदमय, सुखमय जातील आणि ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांची सुद्धा जे पैसे राहिलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी करून द्यायला पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, ही अपडेट समजून घ्या. काय आहे, की ई-के-वाय-सी बद्दल ज्या पोस्टमध्ये आदिती तटकरे मॅमनी सरळ सांगितलेलं होतं, की ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी करणं गरजेची आहे. आता तुम्हाला सप्टेंबर महिन्यासाठी ई-के-वाय-सीची गरज नाहीये. तुमची ई-के-वाय-सी झालेली असेल, तुमची ई-के-वाय-सी नसेलही झाली, तुमची ई-के-वाय-सी चुकलेली असेल तरी काही फरक पडणार नाही. पण नोव्हेंबर नंतर जर तुम्हाला कंटिन्युअस हप्ते पाहिजे असेल, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 2026 जर तुम्हाला तिकडे जर कंटिन्युअस हप्ते पाहिजे असतील, तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. कंपल्सरी आहे सर्वच बहिणींसाठी. बरोबर? तर म्हणून मी ई-के-वाय-सी कशी करायची याचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या या YouTube चॅनलला घेतलाय. तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. तुम्हाला सगळीच इन्फॉर्मेशन मिळेल. न चुकता तो व्हिडिओ बघा. जेणेकरून तुमची ई-के-वाय-सी सुद्धा चुकणार नाही. बरोबर? कारण की सरकार चुकीला माफी देत नाही. तुम्ही जर बघितलं असेल आणि एडिटचं ऑप्शन दिलं नाही. अशी करा, एकही चूक न करता मी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. ई-के-वाय-सीची जी लास्ट डेट आहे आपण सांगून देतो इथे नोव्हेंबर 18 नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे. तोपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी करा. बरोबर लाडक्या बहिणीनं तिथे संपूर्ण प्रोसेस, संपूर्ण माहिती, होय नाही चुकले काय सगळं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर समजून घ्या. आज हप्ता भेटणार का तुम्हाला? संडेचा दिवस आहे. आज हप्ता भेटणार नाही. त्यानंतर 1500 की 6000 फक्त सप्टेंबरचा हप्ता दिलेला आहे. गाजर दिलाय लाडक्या बहिणींना आणि सरकारला एवढंच म्हणतोय, की जर आता माझ्या लाडक्या बहिणींना जर तुम्ही शांत केलं नाही, तर तुम्ही पुढल्या वेळेसमध्ये माझ्या लाडक्या बहिणींचा जो आक्रोश आहे, ते सरकार बघायला तयार राहा. म्हणून लाडक्या बहिणीचे जे पैसे होते ते त्यांच्या अकाउंटला देणं गरजेचे आहेत. अपात्र बहिणीला भाऊबीज भेटली का? हो, ₹1500 देण्यात आलेले आहेत. पण माझ्याकडनं किंवा माझ्या लाडक्या बहिणींचं एवढंच म्हणणं आहे, की आम्हाला बाकीचे सुद्धा पैसे द्या. ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे का? येस. याचं उत्तर आहे येस. पुढच्या 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. सरसकट 2 बहिणींना लाभ द्यायला पाहिजे सरकारने आणि हीच माझ्या लाडक्या बहिणींची मागणी आहे आणि हीच महाराष्ट्रातील तमाम व्यक्तींची माहिती आहे. तर मला असं वाटतं, आय होप तुम्हाला लाडक्या बहिणींना आपण काय म्हणायचं आहे, हे तुम्हाला समजलं असेल. तर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत तुम्ही या व्हिडिओला पोहोचवा. जेणेकरून ज्या अपात्र बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून, जुलै, ऑगस्टमध्ये आणि ऑक्टोबरचा महिना हा सर्वच बहिणींना मिळावा, ही आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचावी. यासाठी तुम्ही सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं स्टेटस ठेवा. जेणेकरून महाराष्ट्रामधील तमाम जनतेपर्यंत ही पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या मागण्या पूर्ण होतील. चला तर लाडक्या बहिणींनो, आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.